गेल्या 2 महिन्यापासून जिल्हा परिषदचे पाणी पुरवठा विभागाचे पैसे आलेले आहेत आणि तिथले अधिकारी असतील, सीओ मॅडम असतील, कार्यकारी अभियंता असतील, हे ठेकेदारांना पैसे देत नाही. या संदर्भात त्यांना जाब विचारण्यासाठी गेले असता म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांना जे पैसे मिळालेले आहेत ते सर्व पैसे ठेकेदारांना वाटले गेले, पण जळगाव जिल्हा परिषदले गेल्या 2 महिन्यापासून पैसे वाटलेले नाहीत आणि सर्व ठेकेदार हे कर्जबेजारी झालेले आहेत. या संदर्भात कार्यकारी अभियंत्याला जाब विचारला असता 20 तारखेपासून सर्व फायली फक्त कार्यकारी अभियंत्याच्या एका बटनावर सर्व ठेकेदारांना पैसे मिळत असताना सुद्धा 20 तारखेपासून ठेकेदारांना हे कार्यकारी अभियंता चगवत होते. निलेश रमेश पाटील यांनी त्यांना सांगितलं की साहेब, आज तुम्ही आम्हाला पैसे दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला काही जाऊ देणार नाही, आणि त्याने दरवाजा असा आगड केला आणि फक्त एवढ्या कारणासाठी निलेश रमेश पाटील यांच्यावर त्या पाणी पुरवठा विभागाने कोणाच्या दबावाखाली गुन्हा दाखल केला, सीओ मॅडमला कोणाचा फोन आला आणि निलेश रमेश पाटील यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणला या स्वरूपाचा गुन्हा दाखल केला. अधिकारी तर कर्मचारी गुन्हा दाखल करायला तयार नव्हते, परंतु वरिष्ठाकडनं त्यांच्यावर दबाव आणला गेला आणि जो कोणी पैसे मागेल, आपल्या हक्काचे पैसे मागेल, त्याच्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करून ह्या पाणी पुरवठा विभागाने, आणि दुर्दैव म्हणावं लागेल की ह्याच जिल्ह्याचे पाणी पुरवठा मंत्री असताना सुद्धा इथला पाणी पुरवठा विभागाचा कारभार एकदम भोंगळ चालू आहे. आणि कोणी जर त्यांना प्रश्न विचारायला गेलं तर निलेश रमेश पाटील, तो माझा मोठा मुलगा आहे, त्याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केला अशा स्वरूपाचा गंभीर गुन्हा दाखल केला. त्याचा आम्ही निषेध करतो आणि या सीओ मॅडमला आपल्या पत्रकार परिषद मार्फत प्रश्न विचारतो की मॅडम, महाराष्ट्रात सर्व जिल्हा परिषद मध्ये पाणी पुरवठ्याचे पैसे आलेले असताना सर्व जिल्हा परिषद मध्ये फक्त 5 दिवसामध्ये पैसे वाटले गेले. आपले पैसे येऊन 2 महिने झाले तरी सुद्धा हे पैसे वाटले गेलेले नाहीत. हा विभाग आपल्या अंडरमध्ये येतो, तर आपली सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे. तर माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही एवढ्या दिवसापासून का पैसे वाटलेले नाही? का ठेकेदारांना आत्महत्या करण्याची वाट बघतायत का आपण, जसे महाराष्ट्रामध्ये ठेकेदार आत्महत्या करताय? हा माझा प्रश्न आहे. आणि एका तरुण कार्यकर्त्याला, एका तरुण ठेकेदाराला तुम्ही अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून तुम्हाला काय करायचंय? त्यांनी गुन्हेगार बनायचंय का? त्यांनी आत्महत्या करायची का दुसऱ्याची हत्या करायची का कायदा हातात घ्यायचा? तर असं न करता आपण सर्व ठेकेदारांना, जळगाव जिल्ह्याच्या सर्व ठेकेदारांना न्याय द्यावा अशी मी विनंती करतोय आपल्या पत्रकार परिषद मार्फत. नेमकं प्रशासनावर कोणाचा दबाव आहे आपल्याला असं वाटतं? आता हे साहजिक आहे ना, कोणाचा दबाव असेल? जर ह्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पाणी पुरवठा मंत्री आहेत आणि त्यांच्या विभागाचे पैसे 2-2 महिने जर ठेकेदारांना मिळत नसतील आणि हे सर्व ठेकेदार 4 वेळा पाठ दिला गेलेले असतील तरी सुद्धा जर या ठेकेदारांना पैसे मिळत नसतील तर गुलाबराव पाटील यांनी सुद्धा त्याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि सर्व पत्रकार बांधवांना मी विनंती करणार आहे की तुम्ही कुठपर्यंत असा प्रश्न विचारणार की संजय राऊत साहेब काय बोलले आणि निलेश राणे काय बोलले? तुम्ही सुद्धा त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की तुमच्या पाणी पुरवठा विभागाच्या योजना 90% बंद पडलेल्या आहेत. रमेश माणिक पाटील आरोप करतोय की 90% योजना या तुमच्या पूर्णच होणार नाहीये. जे मंगेश चव्हाणने सांगितलं सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने की ह्या जिल्ह्याच्या 90% योजना पूर्णच होणार नाहीये, कारण हे जळगाव जिल्हा परिषद प्रशासन सबसेल फेल झालेलं आहे. सबसेल फेल. जिल्ह्यामध्ये सर्व पाणी पुरवठ्याच्या योजना बंद पडलेल्या आहेत आणि एखाद्यावर, रमेश माणिक पाटीलच्या मुलावर गुन्हा दाखल करा. माझ्या मुलाचा मला अभिमान आहे की जळगाव जिल्ह्यातल्या सर्व ठेकेदारांसाठी त्याने स्वतःवर गुन्हा दाखल करून घेतला, म्हणून मी माझ्या मुलाला शाबासकी देतो. त्याने कुठलाही कायदा हातात घेतला नाही. त्यांना सांगितलं की जर तुम्ही आमचे पैसे दिले नाही तर उद्याच्याला इथे तरुण ठेकेदार हे आत्महत्या करतील आणि त्यांनी आत्महत्या करू नये. 20 तारखेपासून तुमच्याकडे सर्व कॉम्प्युटरमध्ये रेडी असताना 1 सेकंदाचं काम फक्त तुमचं बटन दाबायचं आहे, म्हणून तुम्ही का वितरित करत नाही? फक्त एकाच योजनेचं उदाहरण देतो मी. गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातलं विटनेर म्हणून गाव आहे, विटनेर म्हणून 4.5 कोटी रुपयाची योजना आहे. त्या ठेकेदाराने 3 कोटीचं काम पूर्ण केलेलं आहे. त्याचा 73 लाखाचं बिल कार्यकारी अभियंताजवळ 20 नोव्हेंबर पासून पडलेलं आहे. त्यांचं फक्त 1 सेकंदाचं बटन दाबण्याचं काम आहे.
ते 73 लाख रुपये कशासाठी कार्यकारी अभियंत्याने थांबून ठेवलेले आहे हे मंत्री महोदयांनी त्यांना विचारलं पाहिजे. आणि शेवटी त्यांचा हेतू काय आहे? त्यांना योजना पूर्ण करायच्या आहे का नाही करायच्या आहे? शासनाचा पैसा 1300 योजना, साधारण 1300 कोटीचे काम इथे पडलेले, 600-700 कोटी खर्च झालेले आहेत आणि गावागावामध्ये पाण्याच्या टाक्यांचे मढे उभे मढे. त्या योजना कधी पुऱ्या होणार आहे? एका माझ्या पोरावर गुन्हा दाखल करून जर तुमच्या योजना पूर्ण होत असेल तर एक नाही असे 100 गुन्हे त्याच्यावर दाखल करा, हे या क्षणी मी सांगू इच्छितो. मागणी एकच आहे की ह्या जिल्हा परिषदमध्ये लोकल बॉडी नसल्या कारणामुळे प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे, प्रचंड अनियमित चालू आहे. तिथे कोणाच्याच ताब्यात कोणीच नाही, कोणीच त्याचा अधिकारी नाही आणि करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होतोय. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की पाणी पुरवठा योजना जळगाव जिल्हा परिषदमध्ये 100 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे. या संदर्भात मला कोणीही विचारणा केली तर मी त्याचे कागदपत्र द्यायला तयार आहे. पाणी